नमस्कार. उमेदवारी अर्ज भरलाय. भारतीय जनता पार्टीचा गळ्यात मफलर दिसतोय. काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी पेनूर जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पेनूर जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरला असून आगामी येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या वतीने जो कार्यक्रम राबवला आहे तो खाली स्थानिक पातळीपर्यंत राबवून मला निश्चित विजयाची खात्री आहे. खासदार धनंजय माडिक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून तुम्ही मोहोळ तालुक्यामध्ये माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य, त्याचबरोबर संजय गांधी नगर योजनेचं अध्यक्षपद आणि भीमाचे संचालक असे तो 4 पदं भोगलेले आहेत. या माध्यमातून जे काम केलेलं तळागाळातील लोकांपर्यंत ते कशा पद्धतीने आज पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये लोकांपर्यंत पोहोचवणार आहात? मी मागील 12 ते 17 या काळात माझ्या पत्नी चंद्रकला चव्हाण याही जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यावेळेस माननीय धनंजय माडिक यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्षे जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न मी 12 ते 17 या काळात केला. त्या काळात जिल्हा परिषदच्या माध्यमातून असो, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमात असून माझ्या 11 जिल्हा परिषदमध्ये 11 गावात रस्ते, पाणी, वीज या कामांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले. त्याच कामाची पोचपावती म्हणून मिळावी म्हणून पुन्हा एकदा मला पक्षाने तालुकाध्यक्ष या भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष या पदावर काम करण्याची संधी मला मिळाली. या 4 वर्षाच्या काळात पक्षाची विविध पक्षांनी दिलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या विविध जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पार पाडून 4 वर्ष मी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदावर काम केले. त्या माध्यमातूनही मला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद मिळाल्यामुळे मी माझ्या पेनूर जिल्हा परिषद गटात 10 कोटीचा विकास निधी मी खेचून आणला. व त्यात रस्ते असतील, पाणी, वीज, शेतीसाठी लागणारे ट्रान्सफॉर्म असतील, या सर्व दैनंदिन शेतकऱ्याच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळे पेनूर असेल, पाटकुल असेल, अंकुली असेल, टाकळी असेल, या प्रत्येक गावात साधारण 1 ते 1.5 कोटीचा निधी मी देऊन सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला नक्की खात्री आहे की पक्ष माझा विचार करेल आणि मी चांगल्या मताने या मतदारसंघातून निवडून येईन. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.